जय हिंद. महाराष्ट्र राज्य सरकारने आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 10 डिसेंबर 2025 रोजी प्रलंबित ई चलनावर 50% सूट देण्याचं जे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी सांगितले होते की 3 महिन्याच्या आत समिती गठीत करून हे दंड 50% सूट मिळेल अभय योजनेअंतर्गत. त्याच पार्श्वभूमीवर महासंघाने सातत्याने 2 वर्षापासून या दंडाला सवलत मिळावं म्हणून प्रयत्न करत आहे. आज महासंघाचं हे 4था निवेदन आहे. महासंघाने ह्याच्या अगोदर 26/8/2025 आणि 10/9/2025 आणि 4/3/2026 असं 3 निवेदन पहिले दिले होते. आज 10 जून 2026 रोजी आज निवेदन देण्यात आलेलं आहे. याचा विषय एकच आहे की कालच आपण बघितलं असेल की कर्नाटक सरकारने 50% सूटचा GR काढलेला आहे आणि तिथले चालकांना 50% प्रलंबित दंडामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आणि त्याचेच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही लवकरात लवकर हे घोषणा करावी आणि चालकांवर असलेले जे दंडाचा डोंगर आहे ते कमी करण्यात यावं, यासाठी महासंघ सातत्याने प्रयत्न करत आहे. आज महासंघाचे महासचिव प्रदीपबाबा शिंगे, प्रभारी अध्यक्ष शंकर राऊत, इम्रान शेख, मनोज खांडेकर, अन्सार, यासीन मुल्ला हे सर्व पदाधिकारी आज पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेले आहे. आणि आमची मागणी एकच आहे की लवकरात लवकर 50% अभय योजनेअंतर्गत 50% सूट मिळावी, अन्यथा महासंघ मोठ्या आंदोलनाला सक्षम आहे आणि एक मोठं आंदोलन चालकांसाठी करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महासंघ. महाराष्ट्र शासन देवेंद्र फडणवीस सरकार यांनी घोषणा केली होती की 50% हे चलन माफ करण्यात येईल, तर त्यांनी आजपर्यंत घोषणा केलेली नाही आहे करण्यासाठी. कर्नाटक सरकारनं त्याच्यावरती त्यांच्या अगोदर ते निर्णय घेण्यात आलेला आहे आणि वाहतूक संघटनेकडून आपण हे 4थं त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. ते सरकारने लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्यावा आणि रिक्षा चालकांना त्याच्यातून सूट मिळावी अशी मी वाहतूक संघटनेकडून एक मागणी करतो.